नमस्कार. आज मी बनवत आहे कांदाची पात म्हणजे ओल्या कांद्याची चटणी. याकरता आपल्याला बारीक पातीचा कांदा घ्यायचा आहे. याचा समोरचा भाग कट करून त्याला स्वच्छ धुवून आपल्याला शक्य असेल तेवढं बारीक कापून घ्यायचं आहे. आता ह्याकरता एक आपल्याला वाटण तयार करायचं आहे. 5-6 लसूण पाकळ्या, 6-7 हिरवी मिरची आणि 1 टेबलस्पून जिरं याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे किंवा जाडं-भरडं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. एका गंजामध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घालत आहे. चटणीला तेल कमीच लागतं. ऑइल गरम झालं की यामध्ये मी अर्धा टेबलस्पून जिरं घालत आहे. जिरे तडतडल्यावर यामध्ये कापून ठेवलेला कांदा घालून मिनिटभर आपल्याला तेलामध्ये याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला 1 मिनिटभर तेलामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते घालायचं आहे. 2-3 कढीपत्त्याची पाने मी इथे घालत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला. आणि वाटण घालून यामध्ये आपल्याला 2 मिनिट लसूणचा कच्चेपणा निघेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता पिकलेले 2 मोठे टमाटर मी इथे कापून घालत आहे. चवीनुसार मीठ इथे घालायची आहे. थोडीशी हळद इथे घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो घालताना गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि छान मिक्स झाल्यावर गॅस आपल्याला कमी करून कव्हर करून याला मंद आचेवर आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे. ह्या चटणीमध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाजलेल्या दाण्याचा कूटही घालू शकता किंवा लिंबाचा रसही घालू शकता. टोमॅटो आपला शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटीभर सांबार घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सांबार घातल्यावर 1 मिनिटभर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. चटणी आपली तयार आहे. गरमागरमीला सर्व करा. ही चटणी पराठा, चपाती, भाकरीबरोबर तर छान लागते, पण भाताबरोबरही छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.